दौंडमध्ये पुतण्यानं काकूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे। दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काकूचा मृत्यू झाल्याचा बनाव पुतण्यानं रचला होता। मात्र हा सगळा बनाव पोलीस तपासात उघडा पडलाय। बघूया एक रिपोर्ट। दौंडमध्ये पुतण्याकडून काकूची हत्या, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा बनाव, भरपाईच्या मागणीनं फुटलं बिंग। दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। पुतण्यानं दगडानं ठेचून काकूची हत्या केल्याची घटना उघडकीला आली। मात्र बिबट्याच्या हल्ल्यात काकूचा मृत्यू झाल्याचा बनाव पुतण्यानं रचला। एवढंच नाही तर या हत्याराने काकूच्या मृत्यूची भरपाई वन विभागाकडे केली आणि यातून त्याचं बिंग फुटलं। पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या कडेठाण या गावामध्ये पुतण्याकडून मित्राच्या मदतीनं काकूची हत्या करण्यात आली। दरम्यान यानंतर काकूची हत्या ही बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचा कांगावा त्यानं संपूर्ण गावात केला। यावरच न थांबता नुकसान भरपाईसाठी वन विभागाकडे लाखोंची मागणी केली। वन विभागानं घटनास्थळी 9 ट्रॅप कॅमेरे, थर्मल ड्रोन लावून तपासणी केली असता या ठिकाणी बिबट्या आढळून आला नाही। दरम्यान यानंतर वन विभागानं महिलेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले। अहवालातून बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट झालंय आणि नंतर पोलिसांच्या तपासात पुतण्या अनिल धावडेनंच काकूची हत्या केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणात हत्या अशा प्रकारे केलेली आहे की ती महिला ज्यावेळी दुपारी गवत खुरपणीसाठी शेतामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जो 2 आरोपी आहेत त्या दोघांनी त्या ठिकाणी कट रचला। एक जणानं जो मोरे आहे त्यानं जाऊन त्या ठिकाणी त्या महिलेला एका बाजूला बोलून घेतलं। तो शेजारचाच आपला पुतण्याचाच घरी काम करणारा व्यक्ती असल्यामुळं त्या महिलेनं त्याच्यासोबत गेली असता उसाच्या 2 शेतांमध्ये असणाऱ्या उसाच्या मध्ये जो बांध असतो त्या ठिकाणी तिला त्या ठिकाणी तो घेऊन गेला। त्या ठिकाणी त्यानं तिचं तोंड दाबून तिला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर मग मुख्य आरोपी त्या ठिकाणी गेला आणि ह्या दोघांनी मिळून त्या ठिकाणी तिला दगडानं त्या ठिकाणी ठेचून त्या ठिकाणी मारलेला आहे। काकूची हत्या करून पुतण्यानं बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा बनाव रचला। मात्र अखेर पोलीस तपासात पुतण्याचं बिंग फुटलं असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। मागील काही महिन्यांपासून दौंड तालुक्यामध्ये अनेक गावात बिबट्यांचा वावर दिसून येतोय। याचाच फायदा घेत आरोपींनी महिलेचा खून केला आणि तो बिबट्यावर ढकलण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी त्यांनी कल्पनेच्या पलीकडे बनाव देखील रचला। मात्र कानून के हात लंबे होते हैं याचीच प्रचिती आली। पोलिसांच्या तपासात बिबट्या निर्दोष आणि आरोपी जेरबंद झाले। जावेद मुलानी, G24 तास, कडेठाण, दौंड।